महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा काल संपला. त्या मराठवाडा दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया म्हटल्या, वेगवेगळे विरोध झाला आणि जे काही राज ठाकरे बीड दौऱ्यावर होते त्या बीड दौऱ्यामध्ये त्यांच्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काल उद्धव ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर होते. ठाण्याच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे असताना त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शेण फेकलं, त्यांच्या गाडीवर शेण फेकलं, त्याचबरोबर बांगड्या आणि नारळ देखील फेकलं. त्यानंतर ही आमचं ॲक्शनला रिएक्शन अशी प्रतिक्रिया मनसेकडून आली होती. आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन सर, काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यावरती शेण, नारळ आणि टमाटे, बांगड्या फेकण्यात आल्या. राजकीय सर्जिकल स्ट्राईक काय असतो हे काल अख्ख्या महाराष्ट्राला कळालं. आमच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे प्रमुख आमचे तरुण नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी, त्यात विशेषतः महिला म्हणजे तरुणींचा खूप भर होता, आणि चौकात उभा राहून मोठ्या हिमतीनं अगदी त्यांच्या कार्यक्रमाच्या तोंडात घुसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सर्व ठाण्यातील तरुण सैनिकांनी आणि तरुणींनी आमचे नेते राज ठाकरेच्या गाडीवर मराठा आंदोलनाच्या नावाखाली घुसून सुपाऱ्या टाकल्यानंतर असा कुठलाही बुरखा न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय जयकार करत उबाटा गटाचे पक्षप्रमुख यांच्या गाडीवर सुपारीच्या बदल्यात आम्ही नारळ टाकले आणि त्या नारळाने त्यांची गाडी फुटली. इथून पुढं उबाटा गटाने हे लक्षात घ्यावं किंवा महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही पक्षाने हे लक्षात घ्यावं, जर मर्यादेच्या पलीकडे जर तुम्ही राजसाहेबावर टीका करताल तर प्रत्येकावर हाच सर्जिकल स्ट्राईक होईल. म्हणून मी ठाणे जिल्ह्यातले आमचे नेते अविनाश जाधव आणि त्याच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो की सर्जिकल स्ट्राईक काय असतो, राजकीय सर्जिकल स्ट्राईक काय असतो हे त्यांनी काल सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. यानंतर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येते. जे काही संजय राऊत ते म्हणतात की हे जे काही काल गोंधळ घालणारे लोक होते हे दिल्लीच्या अब्दुल शहा अदालीच्या यांनी सुपारी दिली, त्यानंतर यांनी सांग का, मी लहानपणी आम्हाला एक धडा होता, इस्पितळाबाहेरील बेडे. संजय राऊतची थोडी मानसिक अवस्था खूप, मी तर मागे म्हटलं होतं की बाबा याचा ठाण्याला इलाज होत नसलं तर येरवड्याला घेऊन जा, आणि येरवड्याला इलाज होत नसला तर याला आग्र्याला घेऊन जा. ह्याला नेहमी स्वप्नात आमिषा अब्दाली दिसतो, त्याला मी काय करावं? तुमच्या स्वप्नाचा अब्दाली दिसतो, तुम्ही मग काय परवा दिल्लीला माननीय पक्षप्रमुखाला घेऊन का रजिया सुलतानचे दुपटे धुवायला घालतात का? काय बोलता तुम्ही दुसऱ्याविषयी? आम्ही कडवे हिंदू आहोत. तुमच्या जण सोनिया गांधीचे पायनात धुतीत आम्ही. इथून पुढे संजय राऊतनं बोलताना शब्द नीट ठेवून बोलावा. एकच शब्द तेवढ्या इतिहासातला माहिती, अब्दाली अब्दाली, तेच आपलं जप करत राहतो. त्यानंतर ते म्हणाले की काळोख्याचा फायदा घेऊन शेण वगैरे काय जे फेकलं ते फेकलं असेल, मात्र मर्दाची अवलाद असता तर समोरासमोर येऊन भिडला असता. अरे तू मर्दाची अवलाद, तुला सांगावं लागतंय मर्दाची अवलाद. आम्ही सांगितलं नाही, आम्ही चौकात उभा राहून नारळ पेटले, फटाफट फटाफट आवाज आले, सगळं चित्रण झालेलं आहे, ते जाऊन बघ म्हणाव. काही लपून मारलेलं नाही आम्ही तुमच्यासारखं. मराठा आंदोलकाच्या आड जाऊन सुपाऱ्या फेकल्या आणि पुन्हा हा संजय राऊत विश्वामित्र पवित्र घातला की ते असतील आमचे उबाटाचे, पण आमचा काही त्याशी संबंध नाही. आम्ही कुठं म्हणतो आमचा संबंध आहे, आम्ही टाकलं, आम्ही मारले नारळ, काय करायचं करा. काय संजय राऊत, मी म्हणलं ना याची मानसिक स्थिती सध्या बरोबर नाहीये. त्यानंतर ते म्हणतात की काळोख्याचा अंधार घेऊन हे सगळं फेकलं गेलं, मात्र मनसे ज्यांनी हे सगळं केलं तर त्यांच्यासाठी त्यांचे आईवडील, त्यांचे मुलं, त्यांची पत्नी वाट बघती, त्यामुळे या भानगडीत पडू नका. वा वा, फार चांगला सल्ला दिला. ज्या दिवशी राज ठाकरे आमचे पालक झाले तर आमच्या मूळ पालकाने आमची काळजी करायचं सोडून दिलं. म्हणा तू ती काळजी करू नकोस, हे अजिबात काळजी करू नको म्हणा तू. ते आमचे राजसाहेब काळजी करतात. राजसाहेबांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला पोलीस स्टेशनमध्ये. तू हे जल्लोष पहा, तो सगळ्या सोशल मीडियावर फिरतोय. ते संजय राऊतला म्हणा आमची घरं कोणी वाट पाहते ते आम्ही पाहतो म्हणा, तुझी घरी कोणी वाट पाहत नसेल म्हणून तू बोलतो म्हणा.
त्यानंतर ते म्हणतात की हे जे सगळं चाललंय हे दिल्लीतले अफजलशाह अदाली करतायत आणि मराठी माणसाला मराठी माणसासोबत भांडण लावण्यामध्ये दिल्लीचं कारस्थान आहे आणि इथले लोक आता भांडत असताना दिल्लीचे जे काही अफजलशाह अदाली ते हसून हे सगळं बघताय. अरे मूर्ख माणसा, मग का भांडतो आमच्याशी? तू स्वतःला मराठी समजतोस ना? तू का भांडतो आमच्याशी? आणि तू सोनिया गांधीचं ऐकून इथं काय करतोस? इथं हेच करतोस ना तू. संजय राऊतला आणि त्यांच्या पक्षप्रमुखाला म्हणा, जे मुस्लिम बांधव काल मातोश्रीवर गेलते त्यांचा अगोदर पहा म्हणा, आमचं नका पाहू. त्यांना तुम्ही धोका दिला, त्यांची मतं घेतली. औरंगजेबाचा भाऊ म्हणले स्वतःला मतं घेताना, म्हणजे तो औरंगजेब इतिहासातला नाही, जो काश्मीर श्रीनगर मध्ये पोलीस दलात होता. मतं घेतली आणि व बोर्डाचे विधायक आले ते गेले कॅन्टीन मध्ये पळून चहा प्यायला यांचे सगळे खासदार. त्या मुस्लिम बांधवाचा आक्रोश बघ म्हणा, तो आम्हाला नको शिकू. आणि प्रत्येक वेळा दिल्ली दिल्ली करू नका म्हणा. तुमच्यात जर हिंमत असेल तर इथलं बोला म्हणा. दिल्लीचं नका सांगू म्हणा. आता ते दिल्लीचं झालं, जुनं झालं, ते रेकॉर्ड घासून घासून गुळगुळीत झाली म्हणा. आता त्यानंतर जे काही सुषमा अंधारे त्या देखील त्यांची देखील या राड्यानंतर प्रतिक्रिया आल्या. ते म्हणाले की राज ठाकरे काही सत्तेत नाही आणि ते काही विरोधात पण नाहीये, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काही जास्त महत्व देण्याची गरज नाही. अरे तुम्ही सुद्धा त्या बाईच्या म्हणण्याला का महत्व देतात? तिचं तर काल मी भाषण ऐकलं, काय ते काय बांगड्यावर एक तिनं प्रवचन दिलं, विचार मंच म्हणली. अरे त्या महिलाविषयी संजय राऊतचं काय मत आहे एकदा विचार म्हणा. त्या पेटकर ताईला काय घाणेरड्या शिव्या दिल्या त्याच्यावर बोल म्हणा. आमचे राज ठाकरे सत्तेत नाहीत, पण ती हिंमत आहे त्यांच्यात. मराठवाड्यासारख्या भूमीत येऊन जे आरक्षणावर तप्त भूमी झाली, त्या भूमीत येऊन त्यांनी आपला पूर्ण कार्यक्रम केला आणि आम्ही ठणकावून सांगितलं की आमचं आरक्षणाविषयी काय मत आहे. आम्ही भिलो नाहीत तिथं. आता हे सगळं जे काही ऍक्शनला रिॲक्शन हे सुरू आहे असं म्हणतायत. आता हे किती दिवस चालणार काय वाटतं? हे पहा, सुरुवात त्यांनी केली. त्यांनी सुरुवात केली नसती ती हे झालं नसतं. अजूनही त्यांची किरकोळ किरकोळ कुठं सुरुवात चालू आहे. म्हणे कोल्हापूरमध्ये आमचे बॅनर काढले. अरे काय नाटकं लावले रे. आमची एक बॅनर काढलं तर तुमचे 4 काढू आम्ही. सुरुवात तुम्ही केली, शेवट आमच्या हातात आहे. राज ठाकरे ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते त्यावेळेस ते म्हणाले की हे आगेमोहोळ जर उठलं तर सगळ्यांना त्रास होईल. मात्र त्यानंतर अंबादास दानवे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणतात की हे फक्त सुपाऱ्यांचा आगेमोहोळ फक्त टोल नाक्यावर दगड मारण्यासाठी. मला ते अंबादास दानवेला एकच प्रश्न विचारा, त्या महिला तहसीलदाराचं जे फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालंय, तुझ्या पीएने काय तिला त्रास दिला, याची तुझी मूक संमती होती का? मग टोल नाक्याचा आपण तिची पुन्हा चर्चा करू. अगोदर यांचं काय सांग म्हणा. आणि राजसाहेबांनी काय सांगितलं होतं? मला वाटतं राजसाहेबांनी ही पत्रकार परिषद साधारण 2च्या सुमाराला घेतली आणि पुण्यात सर्जिकल स्ट्राईक लगेच झाला. आम्ही वाटत पाहत नाहीत. लगेच राजकीय सर्जिकल स्ट्राईक का असतो ते दाखवून दिलं त्यांना. नक्कीच. तर हे होते मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी सांगितलं राजकीय सर्जिकल स्ट्राईक काय असतं हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या काही तासांमध्ये दाखवून दिलं. यामुळे या ठिकाणी पुन्हा जर का मनसेच्या नादाला लागल तर हे असे सर्जिकल स्ट्राईक आम्ही करत राहू. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.